सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर बघा, आज आहे 28 ऑगस्ट। होय, 28 ऑगस्ट आणि आज आहे रक्षाबंधन। तर रक्षाबंधनच्या परत सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया। काय काय बघायचं आहे, ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता कधी येतील आणि ऑगस्ट महिन्याचा GR कधी येतील। म्हणजे बघा, 25वा हप्ता तुम्हाला मिळाला असतील आणि 25वा हप्ता सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणी आणखीन पण मिळाला नाही आहे। तर ते संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया। तर तुम्हाला जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करून घ्या सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर करा लाईक। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते सुद्धा एक महत्त्वाचं आहे। आणि SC आणि ST म्हणजेच काय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या महिलांना आणखीन पैसे आलेले नाही आहे। म्हणजेच 25वा हप्ता सुद्धा आलेला नाही आहे। त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची बातमी आपल्या चॅनलवर सर्वात आधी आणि सर्वात पहिले मी सांगत आहे। बघा, आजची तारीख आहे 28 ऑगस्ट आणि रक्षाबंधन आहे। तर 25 तारखेला जे आहे म्हणजेच 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला जे आहे, जे जनरल कॅटेगरी असते म्हणजेच ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी, त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे दिले 27 ऑगस्ट पर्यंत। तर आजची तारीख आहे 28 ऑगस्ट आणि रक्षाबंधन। तर काळजी करू नका, SC आणि ST महिलांना सुद्धा पैसे मिळणे चालू झालेले आहे, सुरू झालेले आहे आज सकाळी पासून। तर तुम्हाला त्याचा सुद्धा पुरावा दाखवतो आपल्या जवळ, आज त्याचा पण पुरावा आहे। तर SC आणि ST महिलांनी काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा आजपासून पैसे पटपट 1500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैसे आणखीन नाही आले, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आणि नाही आले ते सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आपले चॅनल मार्फत मी देणार आहे। आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता कधी येणार तर ते सुद्धा बघूया। तर बघा, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आहेत ते बघून घेऊया। लाडकी बहीण योजना कोणत्या जिल्ह्यात पैसे आले बघा, 25 तारखेला जे आहे 1500 रुपये कोकण विभागामध्ये मिळाले। ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये जे 1500 रुपये आले आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा। आणि त्याच्यानंतर पुणे विभाग म्हणजेच 25 तारखेला जे आहे रात्री 10 वाजता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये पैसे आले। आणि 26 तारखेला दुपारी 1 वाजतापासून नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या जिल्ह्यात पैसे आले। आणि 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये पैसे लाडक्या बहिणींनो आले। 25वा हप्ता आला, 1500 रुपये आले, 3000 रुपये आले नाही, 3000 रुपये आणखीन कोणालाच आले नाही। 25वा हप्ता फक्त 1500 रुपये आले। आणि रक्षाबंधन 28 तारीख, जे महिला ह्या योजनेपासून आणखीन पैसे आले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणि खुश खबर म्हणजे रक्षाबंधनला तुम्हाला जे आहे अमरावती विभाग, नागपूर विभाग म्हणजेच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येतील म्हणजे येतील। पुरावा सहित दाखवतो। तुम्हाला पुरावा हवा आहे का? चला पुरावा सुद्धा दाखवतो। तर बघा, 1500 रुपये 28 तारीख बघा, 28 ऑगस्ट 2026 लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे। तर 28 तारखेला सुद्धा पैसे सकाळपासून यायला सुरू झाले आहे, चालू झाले आहे। तुम्हाला पैसे आले का? तुमची कास्ट SC किंवा ST आहे का? आणि तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा। कारण खूप साऱ्या SC प्रवर्गातील महिलांना पैसे आले नव्हते आणि आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी कमेंट्स करून सांगत होते। तर स्पेशल SC आणि ST महिलांसाठी आपण हा व्हिडिओ तर घेतच आहे। तर चला बघूया, ज्या महिलांना ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील म्हणून सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना रक्षाबंधनच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा। आणि ऑगस्ट महिन्याच्या 26वा हप्त्याची आतुरतेने आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहे। कारण ऑगस्ट महिन्याचे 26वा हप्ता येतील म्हणून खूप साऱ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होते। आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी म्हणत होते की आम्हाला जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचे टोटल 3000 रुपये देण्यात यावे। तर सरकारने 1500 रुपये तर दिलं, सरकारचं खूप खूप सरकारचे आभार। परंतु आता ऑगस्ट महिन्याचे पण पैसे लवकर वितरण
सुरू करावे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण आहे आणि रक्षाबंधन आजपासून सुरुवात झालेली आहे. तर लगेचच 1500 रुपये परत एकदा सरकारने सुरू करावे, कारण रक्षाबंधन हा गोड सण जर करायचा असेल बहिणींना तर पैसे वाटप करणं खूपच महत्त्वाचं आहे. आणि लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा GR कधी येतील बघा. GR न काढता पण सरकारला पैसे वाटप करता येते. GR तर सरकार काढतेच, परंतु GR न काढता सुद्धा पैसे गव्हर्नमेंट देऊ शकते. तर GR आणखीन तर आला नाही. ऑगस्ट महिन्याचा जर GR आला तर सर्वात आधी आणि सर्वात पहिले नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर मी तुम्हाला GR देणार. तर लाडक्या बहिणींनो, कोणाकोणाला पैसे मिळाले एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे SC आणि ST महिला आहे, काळजी करू नका. तुम्हाला आज आणि उद्या म्हणजे 28 तारीख आणि 29 तारखेला सुद्धा पैसे जे आहे येणार. तर आणि ऑगस्ट महिन्याचा 26 हप्त्याबद्दल कोणती अपडेट जर आली तर सर्वात आधी आणि सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी तुम्हाला देणार. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. SC आणि ST प्रवर्गातील सुद्धा महिलांना सांगा की तुम्हाला सुद्धा पैसे येतील. सरकार कोणासोबत अन्याय करणार नाही आहे. फक्त पैशाचा GR SC प्रवर्गातील लेट आला होता, म्हणजे 12 तारखेला जे आहे ओपन जनरल OBCचा GR आला होता आणि 24 ऑगस्टला GR आला होता SC आणि ST प्रवर्गातील, म्हणून पैसे तुम्हाला थोडे उशिरा येतील परंतु येतील. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्या. धन्यवाद.